हॅलो ऑल, वेलकम टू फ्लेवरफुल स्वादाची जर्नी. आज आपण बनवतो आहे स्पेशल डाळ कांदा. आहा, काय मस्त दिसतोय. हे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ, ती मी 2 तास भिजवायला ठेवली होती. तर सर्वात आधी मी गॅस पेटवून घेतली आहे आणि मग त्यात घातलं आहे छान तेल, साधारण 4 चमचे, जेणेकरून तर्री यायला हवी. तेल गरम झालं की मग त्यात घालणार मोहरी, मग घालणार जिरं, गोडलिंब म्हणजेच कढीपत्ता, मग थोडंसं हिंग, चुटकीभर. मग सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजेच कांदा. 4 कांदे बारीक बारीक चिरून टाकले आहेत मी आणि छान मस्त परतून घ्यायचे गोल्डन होईपर्यंत. आता त्यात घालते आहे 2 चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि छान होऊ द्यायची आहे. मग घालते आहे बारीक चिरलेले छान 2 मीडियम साईजचे टोमॅटो. त्यांनाही छान परतून घेतो आहे आपण. 5 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून कांदा टमाटर छान मऊ होतील. गॅस पण लहान करून घेतली आहे. तर बघा किती छान तेल सुटलंय. आता आपण त्यात घालणार आहोत छोटा चमच हळद. टाकलं आहे 4 चमच बरं कश्मीरी लाल तिखट. डाळ कांदा म्हणलं की थोडं तिखटच आहे ना. मग त्यालाही छान परतून घेतलं आहे. आता त्यात घालतो आहे जिरेपूड आणि धनेपूड सुद्धा. सगळं व्यवस्थित परतून झालं की मग आपण त्यात घालणार आहे आपण 2 तास भिजू घातलेली चण्याची डाळ. डाळ छान भिजलेली हवी व्यवस्थित. आता परतून घ्यायची आणि 5 मिनिटे झाकून ठेवलं तर फारच उत्तम. 5 मिनिटाच्या वाफेवर शिजली की मग आपण त्यात घालतो आहे 2 ग्लास पाणी. आता 5 मिनिटे झाकून ठेवूया. बघा किती छान उकळी आली आहे. आता मी घालते आहे माझ्या आजीच्या हातचा स्पेशल काळा मसाला आणि सगळ्यात शेवटी मीठ सगळ्यात शेवटी. आधी टाकलं तर डाळ व्यवस्थित शिजत नाही. मग त्यात जाणार आहे हिरवीगार कोथिंबीर म्हणजेच सांबार. आणि अशा प्रकारे आपला डाळ कांदा रेडी आहे. अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी बघत रहा फ्लेवरफुल स्वादाची जर्नी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आहा, काय मस्त दिसतोय. वा, तुम्ही पण बघा करून.